नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर आज आपण गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत। तर अगदी पौष्टिक आणि असे हेल्दी असे लाडू आहेत। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि झटपट सुद्धा होतात। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम मी इथं एक कढई घेतलेली आहे, त्यात 1 किलो शेंगदाणे घेतलेले आहेत। आता आपल्याला खमंग असे हे भाजून घ्यायचे आहेत। तर गॅस थोडा मंद ठेवायचा आहे आणि आपल्याला शेंगदाणे छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहे। तर प्रत्येक शेंगदाण्यावर चट्टा पडेल अशा प्रकारे आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। शेंगदाणे जळणार नाही याची काळजी घ्यायची आहे। तर आपले खमंग असे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर बघा, मस्त आपले शेंगदाणे इथं भाजत आलेले आहे आणि त्याच्यावरची साल सुद्धा निघते आहे, म्हणजे आपले शेंगदाणे मस्त असे भाजलेले आहे। तर हे बघा, मस्त आपले शेंगदाणे खरपूस भाजून झालेले आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि शेंगदाणे आपल्याला थोडा वेळ थंड करून घ्यायचे आहे। तर शेंगदाणे थंड झालेले आहे, तर आपण आता हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। तुम्ही हवं तर याच्यावरची साल सुद्धा काढू शकता, तर इथं मी साल काढलेली नाही। आता मिक्सरला मी हे फिरवून घेतलेले आहे। तर अशाच प्रकारे मी सगळे शेंगदाणे मिक्सरला असे जाडसर वाटून घेतलेले आहे। आता आपले शेंगदाणे वाटून झालेले आहे। आता आपण यात बारीक चिरलेला 1 किलो गूळ टाकणार आहोत। तर आता गूळ आणि शेंगदाणे एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। तर हाताने छान एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला हे। आता मिश्रण छान एकजीव झालेलं आहे। आता पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यात याला पल्स मोडवर छान फिरवून घ्यायचं आहे। तर जास्त फिरवायचं नाही, तर थोडंफार प्रमाणात फिरवून घ्यायचं आहे। तर यामुळे शेंगदाणे आणि गूळ एकजीव होतो आणि शेंगदाण्याचं तेल सुटतं आणि मस्त आपलं बाइंडिंग येतं लाडू बांधण्यासाठी। तर बघा, कोणतंही तेल किंवा तूप आपल्याला लागत नाही। तर मस्त इथं मी शेंगदाणे आणि गूळ छान वाटून घेतलेला आहे मिक्सरला। आता एका मोठ्या भांड्यात आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। आता आपण याचे छान असे लाडू वळून घेणार आहोत। तर मिश्रण पुन्हा एकदा छान एकजीव करून घ्यायचं आहे। तर इथं मी मस्त आता आपले याचे लाडू बांधून घेणार आहे। तर बघा, मस्त झटपट हे लाडू होतात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात। तर तुम्ही सुद्धा असे लाडू नक्की बनवून बघा आणि आपल्या मुलांना हेल्दी असे लाडू नक्की द्या। तर सकाळच्या घाई गडबडीत असे मुलांच्या डब्यासाठी हे लाडू अतिशय उत्तम आहे आणि आपण सुद्धा घाई गडबडीत खाऊ शकतो। तर सगळे लाडू इथं मी तयार करून घेत आहे। तर अगदी झटपट हे लाडू वळता येतात। तर इथं मी झटपट असे सगळे लाडू वळून घेतले। तर आपले लाडू तयार झालेले आहेत। तर बघा, अगदी गरगरीत आणि छान असे लाडू तयार झालेले आहेत। त्याला शेंगदाण्याचं तेल सुद्धा सुटलेलं आहे। तर मस्त आपले लाडू तयार झालेले आहे। तुम्हाला एक तोडून दाखवते, बघा किती छान बाइंडिंग आलेलं आहे। तर खूप टेस्टी असे हे लाडू झालेले आहेत। तर तुम्ही सुद्धा असे लाडू नक्की बनवून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा।